श्री गणेशाय नमः। जय जय शिव ब्रह्मानंद मूर्ती, वेदवंद्य तू भोळा चक्रवर्ती। शिवयोगी रूपे भद्रायू प्रती, अगाध नीती प्रकटविली। तुझी या बाळे विश्वव्यापका, सुत सांगे शौनकादिका। भद्रायुसी शिवकवच देखा, श्री गुरुने शिकविले। मृत्युंजय मंत्र उत्तम, सर्वांगी चर्चिले भस्म। रुद्राक्ष धारण सप्रेम, करी भद्रायू बाळतो। एक शंख उत्तम देत, ज्याचा नादे शत्रू होती मूर्छित। खंग दिले अद्भुत, त्रिभुवनात ऐसे नाही की। ते शस्त्र शत्रू ते दाविता नग्न, जाती एकदाची भस्म होऊन। 12,000 नाग बाळ गहन, तत्काळ दिले कृपेने। देणे शिवाचे अद्भुत, मने होई ऐश्वर्यवंत। आयु आरोग्य विख्यात, सर्व रायात श्रेष्ठ तू। चिरकाल विजयी होऊनी, संतोष रूपे पाळी मेदिनी। निष्काम दाने करुणी, माजेल त्रिभुवनी कीर्ती घोष। भाग्यलक्ष्मी असो तव सदनी, भूतकारुण्य लक्ष्मी हृदय भवनी। दानलक्ष्मी येऊनी, करकमळी राहो सदा। सर्वांगी वसो लक्ष्मी सौम्य, दोर्दंडी वीरलक्ष्मी उत्तम। दिगंतरी लक्ष्मी कीर्ती परम, सर्वदाही वसो तुझी। शत्रुलक्ष्मी खंगाग्री वसो, साम्राज्य लक्ष्मी सदा असो। जयलक्ष्मी विलसो, सर्वदाही तुझ पाशी। ऐसे शिवयोगी बोलोन, तेथेच पावला अंतर्धान। भद्रायू सुमती गुरुचरण, सर्वदाही न विसंबती। इकडे भद्रायूचा पिता निऋती, दार्शाह देशीचा नृपती। वज्रबाहू महामती, शत्रु त्यावरी पातले। मगध देशाधिपती हेमरथ, तेने देश नागविला समस्त। धनधान्य करुणी हेत, सर्व करीत गोहरण। स्त्रिया पुरुष धरोनी उत्तम, बळे नेऊनी बंदी घालित। मुख्य राजग्राम वेष्टीत, बाहेर निघत वज्रबाहू। युद्ध झाले 10 दिनपर्यंत, हा एकला शत्रू बहुत। मग त्यासी धरोनिया जीत, रथी बांधी आकर्षोनी। वज्रबाहूचे अमात्य धरून, तेही चालविले बांधून। सर्व ग्राम प्रजा लुटून, राजस्त्रिया धरियेल्या। ऐसे धरोनी समस्त, घेऊन चालिला हेमरथ। वज्रबाहू सचिवासहित, मागे पुढे पाहातसे। पुत्र ना बंधू आम्हास, कोण कैवारी या समयास। आम्ही पहावी कवनाची आस, सोडविल कोण दुःखार्णवी। तो समाचार कळला भद्रायुसी, की शत्रूने ती पितयासी। गुरुस्मरण करुनी मानसी, अंगी कवच लेईले। मृत्युंजय मंत्र परम, सर्वांगी चर्चिले भस्म। शंख खंग घेऊनी उत्तम, माते लागी नमस्कारी। मने माते शत्रू बहुत, ग्राम हरुनी पितयासी नेत। तरी मी गुरुदास तुझा सूत, संहारीन समस्ताते। माते तुझ्या सुकृते करुण, कृतांत समरी करीन चूर्ण। पृथ्वीचे राजे जीतची धरुण, आणीन तुझिया दर्शना। निर्दोष यशाचा ध्वज, उभवीन आज तेजपुंज। शरत्काळीचा द्विजराज, सोज्वळ जैसा शोभत। पद्माकर पुत्र सुनय वीर, सवे घेतला सत्वर। सर्पाचा माग काढी विनता पुत्र, तैसे दोघे धावती। इभ आहे कोणते कांतारी, शोधित धावती दोघे केसरी। की जनक जेचे कैवारी, लहुकुशपुत्र जैसे। पायी क्रमिती भूमी सत्वर, शोभती धाकुटे वये किशोर। जवळी देखुनी शत्रूचे भार, सिंहनादे गर्जिनले। मनती उभे रहारे तस्कर समस्त, वज्रबाहू ऐसी दिव्यवस्त। चोरोनी नेता त्वरित, शिक्षा लावी तुम्हा ते। तस्करासी ऐसी शिक्षा जान, छेदावे कर्ण नासिक करचरण। एवढा अन्याय करून, कैसे वाचून जाल तुम्ही। अवघे माघारे जव पाहती, तव दोघे किशोर धावती।
मनती एक रमापती एक उमापती, येती निज भक्त कैवारे. एक मृगांक एक मित्र, एक वसिष्ठ एक विश्वामित्र, एक वासुकी एक भोगींद्र, तेवी दोघे भासती. असंख्यात सोडिती बाण, जैशा धारा वर्षे घन. वीर खिळिले संपूर्ण, मयुरा ऐसे दिसती. परतले शत्रूंचे भार, वर्षती शस्त्राग्रे समग्र. वाद्ये वाजती भयंकर, तेने दिशा व्यापिल्या. तो जलज वाजविला अद्भुत, धाके उर्वी डळमळीत. पाताळी फणीनाथ, सावरीत कुंभिनी ते. दिशा कोंडल्या समस्त, दिग्गज थरथरा कापत. शत्रू पडले मूर्छित, रिते रथ धावती. त्यातील दिव्य रथ घेऊनी दोन्ही, दोघे आरूढले तेच क्षणी. चापी बाण लावूनी, सोडिती प्रलय विद्युत. वज्रबाहूचे वीर बहुत, संभारा समवेत गजरथ. भद्रायू भोवते मिळत, कैवारी आपुला मनगुनी. वाद्ये वाजवूनी आदळ, भद्रायू भवते मिळाले सकळ. मनती हा कैवारी या वेळ, आला नकळे कोठोनी. पाठी राखा देखुनी समर्थ, विरास बळ चढले अद्भुत. हेमरथाची सेना बहुत, संहारिली ते काळी. वज्रबाहू सहित प्रधान, रथी बांधिले पाहती दुरुण. म्हणती त्रिपुरारी मुरारी दोघे जण, किशोर वेशे पातले. एका गुरुने शिकविले पूर्ण, दिसे दोघाची विद्या समान. त्यात मुख्य राजनंदन, देखुनी स्नेह वाटतो. कोण आहेत न कळे सत्य, मज वाटती परम आप्त. हृदयी धरुणी यथार्थ, द्यावे चुंबन आवडीने. मांडिले घोरांदर रण, रक्तपूर चालिले जान. वज्रबाहू दुरुण, प्रधानासहित पाहतसे. अनिवार भद्रायूचा मार, शत्रू केले तेव्हा जर्जर. समरभूमी माजली थोर, बाणे अंबर कोंदले. ऐसे देखोनी हेमरथ, लोटला तेव्हा कृतांतवत. दोघासी युद्ध अद्भुत, चार घटिका जाहले. शत्रू थरथरा कापत, म्हणती भीम की हनुमंत. किंवा आला रेवतीनाथ, मुसळ नांगर घेऊनी. शत्रूचा देखुनी उत्कर्ष बहुत, भद्रायुने शिवयोगी दत्त. खंग काढिले तेज अद्भुत, सहस्त्र मार्तंडा समान. काळाग्नीची जिव्हा कराळ, की प्रळय विजयांचा मेळ. की काळ सर्पाची गरळ, तेवी खंग झळकतसे. ते शस्त्र झळकता ते जाळ, मागदधळ भस्म झाले सकळ. मागे होता हेमरथ तत्काळ, समाचार श्रुत जाहला. की काळ शस्त्र घेता हाती, देखताची दळे संहारिती. मग पळू लागला पवनगती, उरल्या दळा समवेत. प्रधानासहित वज्रबाहूसी टाकून, पळती शत्रू घेतले रान. तो भद्रायूने देखून, धरिला धावून हेमरथ. धरिला तो दृढ केशी, ओढून पाडिला भूमीसी. लत्ता प्रहार देता हृदय देशी, अशुद्ध कोकित भडपडा. रथी बांधिला आकर्षोन, मंत्री प्रधानासहित जान. क्षुरमुखशर घेऊन, पाच पाट काढिले. अर्धखांड अर्धमिशी भादरून, माघारे चालवी संपूर्ण. राजस्त्रिया अपार कोशधन, घेत हिरोन ते धवा. देश नागविला होता सकळ, वस्तू मात्र आणविल्या तत्काळ. गोभार परतविला सकळ, जेथीचा तेथे स्थापिला. अमात्य समवेत पिता, सोडोनी पायी ठेविला माथा. वज्रबाहू होय बोलता, त्याजकडे पाहुनी. नैनी लोटल्या अश्रुधारा, तू कोण आहेस सांग कुमारा. मज अपयश समुद्रातुनी त्वरा, काढिले उडी घालुनी. जळता शत्रू दावाग्नीत, वर्षलासी जलद अद्भुत. मज वाटे तू कैलासनाथ, बाळवेशी आलासी. की वाटे वैकुंठ नायके, रूपे धरिली बाळकाची कौतुके. की सहस्राक्षे येणे एके, केले धावने वाटतसे. सकळ राजस्त्रिया धावून, उतरिती मुखावरुनी निंबलोन. मनती बाळा तुझवरून, जाऊ ओवाळून सर्वही.
भद्रायू मने नगरात चला शत्रू घेऊनी समस्त बंदी घालुनी रक्षा बहुत परमयत्ने करुनिया नगरात पिता नेऊनी बैसविला दिव्य सिंहासनी जयवाद्यांचा ध्वनी अपार वाजो लागला नगर शृंगारिले एकसरा रथी भरुनी वाटती शर्करा नगरजन धावती त्वरा वज्रबाहुसी भेटावया वज्रबाहू मने सद्गद होऊन जेने मज सोडविले धावून त्या कैवार्याचे चरण धरा जाऊन ये वेळा भद्रायू मने पिताया लागून शत्रू सकरा बहुत जतन 3 दिवसा मी येईन परतोनी जाना तुम्हा पासी मी आहे कोणाचा कोण कळेल सकळ वर्तमान ऐसे बोलुनी दोघे जण रथारूढ पे झाले मनोवेगे करून येऊन वंदिले मातेचे चरण मग तिने करुनी निंबलोन सुखावे पूर्ण पद्माकर असो यावरी शिवयोगी दयाघन चित्रांगद सीमंतिनीसी भेटोन जन्मादारभ्य वर्तमान त्यासी सांगे भद्रायूचे पिता सोडवून पुरुषार्थ केला तो ऐकिला की समस्त तरी तो तुम्ही करावा जामात कीर्तिमालिनी देऊनिया ऐकता ऐसा मधुर शब्द सीमंतिनी आणि चित्रांगद दृढ धरिती चरणारविंद पूजिती षोडशोपचारे मनती तुझे वचन प्रमाण वर आनावा आताची आहे लग्न मग दळभार वाहने पाठवून विधली वैश्यनगराप्रती सुनय पुत्रासहित समग्र नाना संपत्ती घेऊन अपार लग्नाची चालीला पद्माकर वाद्ये अपार वाजती भद्रायू बैसला सुखासनी तैसीच माता शिबिकायानी चित्रांगद सामोरा येऊनी घेऊनी गेला मिरवीत वर पाहुनी जनतटस्थ मनती कासया या पुढे रतिनाथ पृथ्वीचे राजे समस्त आनविले लग्नासी त्यात वज्रबाहू सहपरिवारे लग्ना लागी पातला त्वरे वराकडे पाहे सादरे तव तो कैवारी ओळखीला पाय त्याचे धरावया धाविंदला भद्रायुने वरच्यावरी धरिला आलिंगन देता वेळोवेळा कंठ दाटले उभयंताचे नैनी चालल्या विमुलांबुधारा अभिषेक करीती येर येरा मग वज्रबाहू कुसेवरा देश तुझा कवन सांग पेढी संशय तत्वता सांग कवन माता पिता गोत्रग्राम गुरु आता सर्व सांग मज प्रती मग भद्रायुने एकांती नेऊन सांगितले साध्यंत वर्तमान हा शिवयोगियाचा महिमा पूर्ण उपासना शिवाची अनंत पुण्य कोट्यानुकोटी ते शिवयोगियाची होय भेटी तो साक्षात धुर्जटी त्याचे चरित्र जाणहे मग ते सुमती पट्टरानी भेटविली एकांती नेऊनी वज्रबाहू खालते पाहुनी रुदन करी ते दवा मने ऐसी निधाने वरिष्ठे न्याघोरवनी टाकिले नष्टे मज एवढा अन्यायी कोठे पृथ्वी शोधिता नसेल सुमती मागील दुःख अद्भुत आठवुनी रडे सद्गदित मने शिवयोगी गुरुनाथ तेने कृतार्थ केले आम्हा मग सीमंतिनी चित्रांगद उभयंतासी करुनी ऐक्यवाद वज्रबाहू बोले सद्गद धन्य सुमती राणी तू बिंदूचा सिंधू करुण मजद्वादाविला आणून सर्षप कनकाद्रीहून श्रेष्ठ केला गुणसरिते त्वा माझा केला उद्धार मज अभाग्यासी कैसा पुत्र हे राज्य तुझेची समग्र सुतासहित त्वा दिधले ऐसे बोलोनी त्वरित वज्रबाहू बाहेर येत भद्रायू धावुनी सद्गदित साष्टांगे नमित पितयाते वज्रबाहू देत आलिंगन जेवी भेटती शिव आणि षडानन की वाचस्पती आणि कचनिदान संजीवनी साधिता आलिंगती मस्तक अवघ्राणुनी झडकरी सप्रेम बैसविला अंकावरी कीर्तिमालिनी स्नुषा सुंदरी दक्षिणांकी बैसविली तव राजे समस्त आश्चर्य करीती धन्य वज्रबाहून रूपती मग पद्माकर सुनया प्रती भद्रायू भेटवी पितयाते
गगनी न समाये ब्रह्मानंद, ऐसा झाला सकळा मोद. मग 4 दिवस सानंद, यथा सांग लग्न झाले. आंदन दिदले अपार, 2 लक्ष वाजी अयुत गुंजर. दास दासी भांडार, भरुणी द्रव्य दिदले. सवे घेऊन कीर्ती मालिनी, पद्माकरासहित जनक जननी. निज नगरा तेच क्षणी, जाती झाली ते दवा. गगन गर्भीन समाये हरिक, ऐसे माता पितयांसी झाले सुख. पट्टराणी सुमती देख, केले आधीन सर्व तिच्या. मग सकळ शत्रू सोडून, प्रतिवर्षी करभार नेमून. करुणी आपणा अधीन, जीवदान दिदले तया. भद्रायू ऐसा पुत्र प्राप्त, होय असल्या पुण्य बहुत. जरी जन्मोजन्मी हिमनग जामात, पूजिला असेल प्रेम भरे. स्त्री पतिव्रता चतुर सुंदर, पुत्र पंडित सभाग्य पवित्र. गुरु सर्वज्ञ उतार थोर, पूर्वदत्ते प्राप्त होय. मग त्या भद्रायुवरी छत्र, वज्रबाहू बहुनी सत्वर. स्त्री सुमती सहित तप अपार, हिमकेदारी करिता झाला. करिता शिव आराधना, त्रिकाळ ज्योतिर्लिंगाचे पूजन. मागे भद्रायू बहुत दीन, राज्य करीत पृथ्वीचे. शिवकवच भस्मधारण, रुद्राक्ष महिमा अपार पूर्ण. धन्य गुरु शिवयोगी सुजान, शिष्य भद्रायू धन्य तो. असो भद्रायू नृपनाथ, कीर्तिमालिनी समवेत. चालिला वनविहारार्थ, अवलोकित वनश्री येते. छाया सघन शीतळ, पाट वाहती जळ निर्मळ. तेथे बैसता सूर्यमंडळ, वरी कदापि दिसेना. नारळी केळी पोफळी रातांजन, मलयागार सुवास चंदन. अशोक वृक्ष खर्जुरी सघन, आंबे जांभळी खिरनिया. वटपिंपळ कडवे निंब, डाळिंब सेवरी मंदार कदंब. अंजीर औदुंबर पारिभ्रदनभ, तेतित केले गगन मार्गे. चंपक मोगरे जाई जुई, मालती सेवंती बकुळ ठाई ठाई. शतपत्र जपागस्ती वृक्ष पाही, वेष्टोनीवरी चालिले. कनकवेली नागवेली परिकर, पोवळवेली नाना लता सुवासकर. द्राक्षद्वीप द्राक्षतरु सुंदर, जायफळी डोलती फळभारे. बदके चातक मयूर, कस्तुरी मृग जवादी मार्जार. चक्रवाक नकुळ मराळ परिकर, सरोवर तिरी क्रीडती. असो तया वनात, कीर्तिमालिनी समवेत. क्रीडत असता कस्मात, एक अपूर्व वर्तले. दूरवरी भद्रायू विलोकित, तो स्त्री पुरुष येती धावत. ऊर्ध्व करुणिया हस्त, दीर्घस्वरे बोभाती. पाठी लागला महाव्याघ्र, आक्रोशे बोभात विप्र. मने नृपा स्त्री पतिव्रता थोर, मागे सुकुमार राहिली. गजबजोनी धाविन्नला नृप, शर लावून ओढले चाप. तो व्याघ्र काळ रूप, स्त्री सेनेत धरुनिया. राये शर सोडिले बहुत, परितो न गणिते साची जात. विजू ऐसे शर अद्भुत, अंगी भेदले तयाच्या. गिरी कंदरे ओलांडून, व्याघ्र गेला स्त्रीस घेऊन. विप्रराया पुढे येऊन, शोक करी आक्रोशे. आहा ललने तुझवीन, गृह वाटे महाअरण्य. रायास मने ब्राह्मण, धिक क्षत्रिय पण धिक जीने. तुझ देखता सत्य, माझ्या स्त्रीने केला आकांत. आहा कांत पडले व्याघ्र मुखात, सोडवी मज यापासूनी. तुझही हाका फोडिल्या बहुत, धाव धाव हे जगती नाथ. धिक तुझी शस्त्रे समस्त, घंग व्यर्थ गुरुने दिदले. 12 सहस्त्र नागाचे बळ, धिक मंत्र अस्त्र जाळ. क्षतापासोनी सोडवी तत्काळ, शरणागता रक्षी तोची पार्थिव. धिक आश्रम धिक ग्राम, जेथे नाही सत्य समागम. धिक श्रोता धिक वक्ता सप्रेम, नाही कीर्तन शिवाचे. धिक संपत्ती धिक संतती, द्विजन रक्षी न भजे उमापती. ते धिक नारी पापमती, पतिव्रता जे नव्हे. माता पितयासी शिनवित, धिक पुत्र वाचला व्यर्थ. धिक शिष्य जो गुरु भक्त, नवेची मतवा दीपे. गुरुची झाकोनी पदवी, आपुली महिमा विशेष मिरवी. धिक पार्थिव जो न सोडवी, संकटी प्राण गेलिया. भद्रायू बोले उद्विग्न, मी तुझ इच्छिले देईन. करी पुढती उत्तम लग्न, अथवा राज्यदान घे माझे. विप्रमने कासया लग्न, स्त्रीहीनास कासया धन. जन्मांदासी दर्पण, व्यर्थ काय दाऊनी. मूढास कासया उत्तम ग्रंथ, तरुणास संन्यास देणे हे अनुचित.
जरेने कवळीला अत्यंत त्याचे लग्न व्यर्थ जैसे तृषाक्रांतासी पाजिले घृत क्षुधातुरासी माळा गंधाक्षत चिंतातुरा पुढे व्यर्थ गायन नृत्य कासया या लागी न लगे तुझे राज्य धन दे माझी स्त्री आणून राजा म्हणे जा कीर्ती मालिनी घेऊन दिधली म्या तुझ प्रती रायाचे सत्व पाहे ब्राह्मण मने दे कीर्ती मालिनी मजदान माझे तपमेरू पर्वताहून उंच असे न सरे कधी मी पापासी भीत नाही जान अंगीकारिले तुझे स्त्रीरत्न सागरी ढेकुळ पडले येऊन तरी सागर काय ढवळेल धुळीचे नमळे आकाश तैसा मी सदा निर्दोष राव मने हे अपयश थोर आले मजवरी माझे बळ गेले तेच क्षणा व्याघ्रे नेली विप्रललना आता स्त्री देऊनी ब्राह्मणा अग्निकाष्ठे भक्षीन मी विप्रापुढे संकल्प करुनी दान दिदली कीर्ती मालिनी विप्रगुप्त झाला तेच क्षणी रावे अग्नी चेतविला ज्वाळा चालिल्या आकाशपंथे मग स्नाने केले नृपनाथे भस्म चर्चिले सर्वांगाते रुद्राक्ष धारण पे केले आठवणी गुरुचरण शिवमंत्र शिवध्यान प्रदक्षिणा करुणी तीन अग्निकुंडा भवत्या जय जय शंकर उमारंगा मदनांतका भक्त भवभंगा विश्वव्यापका आराध्यलिंगा नेई वेगे तुझ पाशी उडी टाको जाता ते वेळी असंभाव्य चेतला ज्वाळा माळी तव त्यामधून कपाल मौली अपर्णे सहित प्रकटला दशभुज पंचवदन कर्पूर गौर पंचदश नयन पंचवीशतीत तत्वाहुन पंचभूता वेगळा जो भद्रायुसी हृदयी धरुणी सत्वर मने सखया इच्छित मागवर तुझी भक्ती निर्वाण थोर देखुनी प्रकट झालो मी भद्रायु बोले सद्गदित मने विप्र स्त्री आणून दे त्वरित ते ऐकोनी हासीनला गजमुखतात विप्र तो मीच झालो होतो व्याघ्रही मीच होऊन गेलो भवानीस घेऊन तुझी भक्ती पहावया निर्वाण दोघी आम्ही प्रगटलो तुझी ही गे कीर्ती मालिनी म्हणून उभी केली तेच क्षणी देवसुन्ने वर्षती गगनी रावचरणी लागतसे मने शिवरे गुणवंता अपेक्षित वर मागे आता येरू मने वज्रबाहू पिता सुमती माता महासती पद्माकर गुणवंत कैलासी न्यावा स्त्री समवेत इतक्यासी ठाव यथार्थ तुझ समीप देईजे तुझी या पार्श्वभागी सकळ असोत स्वामी अक्षयी अढळ यावर बोले पयफेन धवल कीर्ती मालिनी तू माग आता ती मने माता सिमंतिनी चित्रांगद पुण्यखानी तुझ समीप राहोत अनुदिनी शूलपानी तथास्तु मने तुम्ही उभयंतानी मागितले ते म्या सर्व दिदले माझे चित्त गुंतले तुम्हा पासी सर्वदा मग कीर्ती मालिनी समवेत 10 सहस्त्र वर्षेपर्यंत भद्रायु राजा राज्य करीत हरिश्चंद्रा सारखे मग त्यावरी सकळी दिव्य देह अवघी झाली दिव्य विमानी कपाल मौली नेता झाला सन्निध चित्रांगद सिमंतिनी वज्रबाहू सुमती राणी अवघी विमानारूढ होऊनी पावली शिवपद शाश्वत स्त्रीपुत्रा समवेत पद्माकर भद्रायु कीर्ती मालिनी सुकुमार त्यासी विमान धाडून शंकर आपुल्या स्वरूपासी मेळविले हे भद्रायु आख्यान परम यशोदायक आयुष्यवर्धन एकता लिहिता जान विजय कल्याण सर्वदा हे आख्यान जे म्हणत ते सर्वदा वादी जयवंत विजय धैर्य अत्यंत कीर्तिवंत सर्वाठाई भद्रायु आख्यान पुण्य आगळे पदरचनाही बिल्वदळे उमावल्लभा वाहती भावबळे ते तरती संसारी भद्रायु आख्यान कैलासगिरी जो का पारायण प्रदक्षिणा करी त्याचा बंध तोडूनी मदनारी निष्पाप करी सर्वदा ब्रह्मानंदा सुखदायका श्रीधर वरदा कैलासनायका भक्त काम कल्पद्रुम गजांतका न येसी तर्का निगमागमा शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड अष्टम अध्याय गोढहा शुभम भवतु श्री साम सदाशिव अर्पण नमस्तु।